मात्र घनश्यामला मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी दिली जात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि या पुढील मॅच साठी घनश्यामला देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आपण टॉस देखील करायचा, कॅप्टन आपण थांबायचा. आज दे संघाचे कॅप्टन आपण थांबा, टॉस उडवून जा. येस सर, टॉस केला जाईल दोन्ही संघादरम्यान. मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस करायचा आहे. SF2 सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आजदे आणि त्यांच्या अगेन्स्ट मानपाडा. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या एका चमचमात्या ट्रॉफीचा हकदार बनेल, यात मात्र शंका नाही आहे. टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ असते दोन्ही संघादरम्यान. एका बाजूला मानपाडा, त्यांच्या अगेन्स्ट आजदे. कंप्लीट केल्या गेल्यात. नोंदवहीच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावर. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 27. कमबॅक केलं म्हणावं लागेल आजदे संघाने. पहिलं षटक अतिशय महागडं ठरलं होतं महेंद्रचं. पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्या खर्च केल्या होत्या, त्यानंतर कमबॅक करून दिलं आजदे संघाला. पीकेने जी गोलंदाजी हाताळली त्यामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक महत्वाचा गडी देखील बाद आहे, ज्या रणजित ठाणगेने बॅक टू बॅक 4 चौकार लगावले होते. त्याला प्रत्युत्तर देत असताना त्याची खेळ मात्र शांत केली आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज आता मात्र रजनीकांत गायकवाड आलाय. वाडेकर संघ आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. यापुढील मॅच फायनलचा अंतिम सामना या स्पर्धेचा. तिसरं षटक हाताळण्यासाठी रवींद्र आलेत. रिव्हर्स टर्न जरूर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे मात्र जुळला नाहीये. खूप चांगल्या प्रकारचे रिव्हर्स फटके पाहायला मिळाले ते पहिल्या मॅच मध्ये रजनीकांत कडून. तोच रजनीकांत इथे मात्र रिव्हर्स साठी अटेम्प्ट केला जरूर होता, परंतु यावेळेस संपर्क जुळला नाहीये. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस. लेग बाईटच्या सोबत एक धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 28. लेग बायच्या स्वरूपाने ही धावसंख्या धावफलकावर ऍड केली गेली. खूप चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळल्यात आतापर्यंत रवींद्रने. ना एकदा इथे एसटी रक्षक बीट होतोय, बॅटला लागून धावा येत नाहीयेत. बाईच्या स्वरूपाने ही धावसंख्या ऍड केली जाईल. या आधीची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपाने, त्याआधी डॉट चेंडू. अशा प्रकारची सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये रवींद्र कडून. चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्रगल करतायत आता मात्र रवींद्रच्या गोलंदाजीमध्ये. फलंदाजी करत असताना ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली होती ती फलंदाजी आता मात्र पाहायला मिळत नाही. दुसरं षटक देखील खूप चांगल्या प्रकारचा हाताळला आजदे संघाकडून. पीकेने फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता मात्र गोलंदाजी साकारतायत रवींद्र. अशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली होती चिकनघर संघासमोर. ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती पूर्णपणे बॅकफुटला ढकललं होतं. तशाच प्रकारची इथे मस्त परिस्थिती अनुभवायला मिळाली दुसऱ्या मॅच मध्ये देखील. ज्या प्रकारची फलंदाजी करतायत आतापर्यंत एक षटक वगळता 2 षटकामध्ये कमबॅक केले आजदे संघाने. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावर. पुन्हा एकदा इथे मात्र आता रजनीकांत गायकवाड स्ट्रगल करतो. थोड्या प्रमाणात पाहिलं गेलं तर पूर्णपणे बॅकफुटला ढकलला आता मात्र रवींद्रने. तिसरं षटक हाताळताना फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग रवींद्र आणि पीकेने खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलं या सामन्यामध्ये. विचार करता जर महेंद्रच्या षटकामध्ये 19 धावसंख्या आल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की खूप मोठी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी साकारली पीकेने
त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावसंख्या खर्च केली. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 31. पॉवर प्लेचा योग्य तो वापर करून घेतला फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर ज्या प्रकारची गोलंदाजी केली पीकेने, रवींद्रने पूर्णपणे बांधून ठेवलं फलंदाजांना. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच प्रयत्न असेल धावसंख्या 40च्या पार नेण्याचं. बघूया कशा प्रकारे फलंदाजी मात्र अखेरच्या षटकामध्ये साकारली जाते. गोलंदाजी मात्र सज्ज होतोय गोलंदाज घनश्याम येत आहे. सलामीचा एक मात्र फलंदाज संजय पवार आतापर्यंत सेट झालेला पाहायला मिळतोय. तो रजनीकांत गायकवाड थोडस स्ट्रगल जरूर केली आहे. शेवटचा स्लोविंग ओव्हरचा षटक हाताळण्यासाठी घनश्याम येतो. त्याच्या समोर सलामीचा फलंदाज संजय पवार. फुलारल्यांचा चेंडू चुकीचा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक जरूर डीप मध्ये तैनात केला गेलाय. थोडस फंबल झालाय. दुसरीचा अवधी होता आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा इथे मात्र संजीवनीचं काम जरूर करेल. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 33. स्क्वेअर कट जरूर झालाय, परंतु एक पॉवर प्लेचं षटक वगळता काय गोलंदाजी केली आज दे संघाने. पीकेचं 8 धावांचं षटक, त्यानंतर रवींद्रचं 4 धावांचं षटक आणि आता मात्र घनश्यामने 2 चेंडू चांगल्या प्रकारचे हाताळलेत. 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. काय चेंडू हाताळलाय, परंतु यावेळेस लाईन पाहावी लागेल. यस, आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतात. यस, इट इज वाईड. पंचांनी निर्णय दिलेला अंतिम असेल. वाईडचा निर्णय आपण बदलू शकत नाही. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 34 या आकड्यावर कशी. यस, 35. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, परंतु यावेळेस मात्र लाईन चांगली आहे. रजनीकांत काय करतो समजत नाहीये, कारण का ज्या प्रकारची फलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये अपेक्षा खूप वाढल्या होत्या आपल्या साथी फलंदाजांना, आपल्या प्रेक्षकांना आणि आयोजकांना, परंतु तशी फलंदाजी पाहायला मिळत नाही. त्याचं कारण म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी आज दे संघ करतोय अशाच प्रकारची गोलंदाजी चिकनगड संघासमोर केली होती आणि त्या संघाला देखील परास्त करणारा संघ आज दे संघ आहे. पुन्हा एकदा स्ट्रगल पाहायला मिळते. अपील जरूर केली होती, लाऊड अपील होती. आत्मविश्वास त्या अपीलमध्ये थोडस कमी होता. नक्कीच पंच सांगतायत ज्या प्रकारे पिचिंग झालं, ज्या प्रकारे हिट झालं, इम्पॅक्ट ऑफ द लाईन मात्र चेक केलं. लेग बायच्या स्वरूपाने एक धावसंख्या फलकावर ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतंय, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक चेस करतील. लॉंग चेस आहे, चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 38. शेवटचा चेंडू शिल्लक या 17 खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल घनश्याम कडून. स्लोगिंग ओव्हरचं षटक हाताळत असताना शेवटचा चेंडू मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम इथे मात्र या गोलंदाजांनी केलंय.
चेंडू हाताळलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, इनसाइड एज. त्यानंतर फक्त आणि फक्त एक धावसंख्या शेवटच्या चेंडूवर ऍड होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक एकूण जाऊन पोहोचलीये 39. जिंकण्यासाठी 24 चेंडू 40 धावसंख्येची गरज. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आहे. पहिल्या षटकामध्ये महेंद्र 19 धावा, त्यानंतर पीके प्रल्हाद कालन यांनी चांगल्या प्रकारचं षटक टाकून इथे मात्र दबाव क्रिएट केला. समोरच्या संघावर फलंदाजी करणाऱ्या मानपाडा संघावर 8 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक महत्वाचा गडी बाद केला. त्यानंतर रवींद्रने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर घनश्यामने देखील खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, शेवटचं स्लोगिंग वॉरचं षटक हाताळलं, फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे टोटल धावा आपल्याला धावसंख्या फलकावर पाहायला मिळाल्या 39. म्हणजे 24 चेंडू आणि 40 धावसंख्येचं खूप चांगल्या प्रकारची फाईट इथे मात्र करू शकते मानपाडा संघ. ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये जो खेळ दाखवलाय मानपाडा संघाने, एक फायटिंग मॅच होईल अशा अपेक्षा करतोय. हे 40 धावसंख्येचं आव्हान कशा प्रकारे त्या टार्गेटचा इथं पाठलाग केला जातो हे पुन्हा एकदा ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर आपण पुढचा आवाज ऐकू शकाल. विश्वास केडी. असं मॅच देखील आपण पाहतो. एका बाजूला चांगला खेळ प्रस्थापित केला होता. SF क्रमांक 2 सेमीफायनल क्रमांक 2 मधल्या आतमध्ये अर्थातच आजदे आणि त्यांच्या अगेन्स्ट मानपाडा अशी ही लढत आपण पाहतोय. आणि जिंकण्यासाठी आता मात्र धावा वाढवायच्या 40. 10.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवायच्यात. आणि त्याचबरोबर विनंती असेल वाडेकर संघ आपण रिपोर्टिंग करा. या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते आमचे दानशूर दाते सन्मान्य वासुदेव उंद्रू गोंदले साहेबांच्या माध्यमातून सलग 2 दिवस जेवणाची व्यवस्था झाली. सन्मान्य भगवान बाबू पाटील इताडे गावचे समाजसेवक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफीज आम्हाला लाभल्या, त्यांचे देखील आभार. आणि आंबिवली गावचे समाजसेवक भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी सन्मान्य अनंतदादा बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह लाभले. जगदीशजी मुकुंद धुमाळ जे सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत मानिवली पाडाशे त्यांच्याकडून देखील सन्मान चिन्ह लाभले. त्याचबरोबर जगन्नाना पाटील कल्याण ग्रामीण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण अर्थातच या शहराचे आणि ग्रामीणचे क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी मालिकावीर कूलर आणि त्याचबरोबर बॉल देखील या स्पर्धेसाठी लाभलं. त्याचबरोबर नक्कीच मानिवली गावचे समाजसेवक तथा उद्योजक सन्मान्य संजयजी शेलार साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफीज आम्हाला त्यांनी देखील पुरस्कृत केल्या. निवारा ग्रुप उंभारणी संदीपजी गायकवाड आणि हेमंतजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य लाभलं. सरपराजजी रईस बन्यालीचे उद्योजक सुनीलजी गायकवाड, उंभारणीचे उद्योजक विनायकजी भगत बल्ल्याणी गावचे समाजसेवक, संदेशजी जाधव बल्ल्याणी गावचे समाजसेवक आणि सोहेलजी रईस जे बन्याली गावचे समाजसेवक आहेत या मान्यवरांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य लाभलं. त्याचबरोबरीनं रघुनाथजी गायकर मानिवलीचे पोलीस पाटील यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेला लाभलं. त्या सर्वांचं आम्ही करतोय या दानशूर दाद्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. रोशन गारंगे आपल्याकडे स्पर्धेसाठी कुठल्या पद्धतीचे ICCI किंवा BCCI नाही आहे. जो काही खर्च असतो ते आमचे
दानशूर दाते करतात आणि त्यांच्या सर्व सहकार्यानं ही स्पर्धा पूर्वत्वाला जात असते. जगात महाराष्ट्र दिशेनं जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 40 धाब्यांची आवश्यकता असेल. आताच विचार केला तर 10ची सरासरी गाठायची, त्या अनुषंगाने चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल. आजदे 40+, त्यांच्या अगेन्स्ट मानपाडा 40+, अशी ही माश आपण पाहतोय. 10.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. अर्थातच अमोल बागुल्ला, ज्याने मागच्या माश मध्ये चांगली फ्लाइंग स्टार्ट करून दिली होती आपल्या संघाला, आणि त्याच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळेल रवींद्र मुठे याने देखील चांगली कामगिरी केली होती. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज संजय पवार. संजय पवार गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. आणि वाडेकर संघ आपण आलात असाल तर लगेचच रिपोर्टिंग करा, कारण की आपण लगेचच मेगा फायनलला देखील सुरुवात करणार आहोत. चाळीस धाब्यांची आवश्यकता अमोल आणि त्याच्या सोबतीनं रवींद्रला आपण पाहतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. ग्रीन सिग्नल ऑन. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पवार अर्थातच संजय. पहिला चेंडू संजयचा अमोलसाठी राईट मोर द विकेटने सज्ज झाला. तो सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याला त्याला सन्मान दिला. आणि इथे मात्र पहिला चेंडू येतो डॉट. डॉट चेंडूने सुरुवात होते. मानपाडा संघर्षाच्या माध्यमातून 39 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता आहे आणि त्याचा पाठलाग आता मात्र करावा लागेल आज दे 40+ या संघाला. तो स्लॉक स्वीप केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. चाळीस धाबा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने इथून मात्र चांगली सुरुवात करावी लागेल. अमोल आणि त्याच्या सोबतीला रवींद्रला आपण पाहतोय. सुरुवातीचे 2 चेंडू संजय पवारने अचूक टप्प्यावरती हाताळलेत. त्या अनुषंगाने चांगला खेळ मधाच्या आतमध्ये प्रस्थापित केला जाईल, यात मात्र शंका नाही आहे. दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत आणि या क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आता मात्र एकमेकांच्या समवेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघ एका बाजूला आजदे आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच मानपाडा संघ. डोंबिवलीतील हे दोन्ही नक्कीच मातब्बर संघ आणि आता मात्र एकमेकांच्या समोर फाईट करत असताना आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि इथे मात्र हा चेंडू देखील येतोय डॉट. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर सिंगल आणि तिसरा चेंडू देखील डॉट फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संजय पवारनं. एकच धाव धावफलकावरती आणि इथून चांगली कामगिरी होईल यात मात्र शंका नाही आहे. इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी चांगली आहे, परंतु 2 धाबा रोखू शकत नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा अत्यंत वेगाने धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि तत्पूर्वी धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. तीन धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि एकंदरीत जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 40 आणि सुरुवातीच्या 4 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केल्यात. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, परंतु एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि तत्पूर्वी या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यस 3 धावा पूर्ण. तीन धावा कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. वाडेकर संघ आपण रिपोर्टिंग करा प्लीज, कारण की आता मात्र अवघ्या 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता. 34 धावांची अजूनही आवश्यकता असेल. निर्णायक क्षण असेल. खऱ्या अर्थानं चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम चेंडू
वडव्या बॅटने पुणेशा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट आणि इथे मात्र माघारी धाडलं गेलंय. लगेचच माघारी धाडला आणि एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 7 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 33 धावेंची आवश्यकता असेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेंची आवश्यकता. जिंकण्यासाठी 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावा बनवायच्या 33 11.00च्या सरासरीने आता मात्र धावा जोडाव्या लागतील आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीणला आपण पाहणार आहोत. प्रवीण देखील सज्ज झाला. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या एका ट्रॉफीचा हकदार बनेल यात मात्र शंका नाही. त्या अनुषंगाने इथून चांगला खेळ दोन्ही संघांना करावा लागेल. एका बाजूला हसदे, दुसऱ्या बाजूला मानपाडा, या दोन दिग्गज संघादरम्यान ही माशा आपण पाहतोय. गोलंदाज तयार. प्रवीणला आपण पाहतोय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक 33 धावेंची आवश्यकता असेल. इथे मात्र पल्लू स्कूप केलाय. चेंडू जात बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेने भरधाव वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र अडवतील, फेकी करतील. तत्पर या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे तब्बल 3 धावा. 3 धावा इथे मात्र जोडल्या जातील. आता मात्र समीकरण जिंकण्याचं 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. दोन्ही बाजूने तितकीच प्रयत्न केले जातात. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मानपाडा त्यांच्या अगेन्स्ट हसदे या दोन दिग्गज संघादरम्यान ही माशा. सतरा चेंडू जिंकण्यासाठी 30 धावेंची आवश्यकता. चांगला खेळ एकंदरीत आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघांनी देखील चांगला खेळ प्रस्थापित केला. परंतु आता मात्र जिंकण्याचं समीकरण आपण पाहतोय. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा अजूनही बडवायच्या आहेत. सेन्सिबल क्रिकेट आहे. इथे मात्र धावबादची संधी असेल आणि या धावबादच्या स्वरूपाने फलंदाज होते बाद. माघारी परतावा लागेल फलंदाज रवींद्रला. रवींद्र बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल घनश्याम पठारे. ॲज अ बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती सज्ज होते. बॅटर आणि बॅट्समन ह्या गोष्टीमध्ये देखील आपण पाहिलं तर फार चेंजेस आहे. नक्कीच विश्लेषण करू या चेंडूनंतर. लेट कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट ऑन बॉल मध्ये संपर्क होत नाही. रोशन बॅटर आणि बॅट्समन नक्कीच या वर्डनुसार आपण बोलतो. अशा वेळेस आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कीच एखाद्या खेळाडूला फलंदाजाला बॅट्समन म्हणून बोलतो. परंतु वुमन्स क्रिकेट आला त्यानंतर वुमन्सला काय बोलणार हा प्रश्न ICCIला पडला आणि त्यानंतर मात्र त्याने बॅटर हा शब्द नक्कीच अधिकृत घोषित केला. आणि त्या अनुषंगाने नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये पठारेला आपण पाहतोय. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक 30 धाव्यांची आवश्यकता. पुनश्च लेट कट
क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत गली रिजन मध्ये, परंतु इथे मात्र ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगलं प्रदर्शन आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी केल्या. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रवीणच्या माध्यमातून. जिंकण्याचे समीकरण 14 चेंडू आणि 29 धाब्यांची आवश्यकता. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आता मात्र महागडं षटक नक्कीच या ठिकाणी मात्र हाताळेल का? येणारे दोन्ही गोलंदाज याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल, कारण की दोन्ही सुरुवातीच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल स्पेल मध्ये आतमध्ये हाताळलाय. हो, स्विच शीट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि हा चेंडू देखील येतो डॉट. तेच तरल चेंडू होता. मानपाडा संघ देखील तितक्याच ताकदीनं या ठिकाणी मात्र कार्य करतोय. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण अवघड होताना 29 धाब्यांची आवश्यकता. 10ची सरासरी गाठायची होती, कारण की 40च धावा बनवायच्या होत्या, परंतु आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. प्रवीणचं हे चांगलं षटक मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. हो, पुण्याच्या तेज तरा चेंडू धावबाची संधी होती, परंतु सुरक्षितरित्या स्ट्राईक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये असं बॅटर पोहोचले देखील होते. आणि त्या अनुषंगाने अंतिम चेंडूवरती सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. सिंगलच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 12 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट आज दे 40 लास्ट. अजूनही जिंकण्याचं समीकरण उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता. 14.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. 10ची सरासरी गाठायची होती, परंतु अंतिम 2 षटकामध्ये 14ची सरासरी गाठावी लागेल. 28 धावा इथून मात्र धावफलकावरती जोडल्या जातील का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल, कारण की ही सेमीफायनल क्रमांक 2 मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आजदे आणि त्यांच्या अगेन्स्ट मानपाडा या दोन दिग्गज संघादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश निश्चित करेल. त्या ठिकाणी मात्र वाडेकर संघ त्यांच्याशी फाईट करली यात मात्र शंका नाही, कारण की कालच्या दिवसामध्ये त्यांनी चांगला खेळ साकारला होता. चला, टीम हडल नकोय, टीम मीटिंग नकोय, आपण लगतच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धाब्यांची आवश्यकता. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता मात्र 28 धाबा बनवायच्या. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक, 28 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला बॅटर मधाच्या आतमध्ये घनश्याम पाटारे अपील झाली होती, परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट आणि पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय. सिंगल होते तिथे मात्र लगेचच या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगला प्रो होता, परंतु डायरेक्ट हिट लागलं नाहीये. डायरेक्ट हिट लागला असतं तर धोक्याची घंटा जरूर वाजली असती, परंतु इथे मात्र सुरक्षितरित्या नॉन स्ट्राईक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. प्रकाशजी गोंदले, त्याचबरोबर सुनील म्हात्रे आणि सुभाषजी गोंदले या तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील मोहिली 40+ चषकाच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. इथे मात्र पुन्हा यष्टिरक्षकाच्या हातून चुकी. ओहो, वारंवार या ठिकाणी मात्र संधी होती. मदनजी ठाकरे देखील आले, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आपण देखील या, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. यस, या मदनजी ठाकरे, आपण इकडे या. 10 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. ते मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला. रोशन बाजूलाच नदी आहे, पावसाळ्यामध्ये नक्कीच जसा मळ्या नावाचा मासा हातातून निसट तसा हा चेंडू शेवटच्या मोमेंटला हातातून निसटला आणि संधी या ठिकाणी मात्र पुण्याच्या पार्टनरला मिळाली. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता मात्र 25 धाब्यांची आवश्यकता. हो, इथे मात्र तेच तरा चेंडू, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळत आहे रणजितच्या माध्यमातून देखील. आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 25 धाब्यांची आवश्यकता. वाडेकर संघ, आपण रिपोर्टिंग करा प्लीज. फुलटॉस चेंडू आहे, मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी
येतील कॉर्नरच्या दिशेने आणि तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. याच 2 धाबांच्या मधून धावसंख्या धावफलकावरती 17 रन्स ऑन दी बोर्ड, 17 धाबा. आणि आता मात्र विजयाचं समीकरण 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. यश अंतिम 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर विजयाच्या आशा पल्लवित होतील आजदे या संघाचा. आणि त्याचबरोबर जर मानपाडा संघाच्या माध्यमातून हे 2 चेंडू जर नक्कीच कमीत कमी धावा दिल्या तर पुनश्च सामन्यामध्ये एक नक्कीच मजबूत पकड निर्माण करेल मानपाडा संघ, यात मात्र शंका नाहीये. हा फटका देखील स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत भरदा वेगानं आणि फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडूंचा काय शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता मात्र 21 धावेची आवश्यकता असेल. अंतिम चेंडू आहे. या अंतिम चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल, यात मात्र शंका नाही आहे. आणि वाडेकर संघ आपण रिपोर्टिंग करा प्लीज. सातत्याने या सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. यस, सज्ज असेल वाडेकर संघाचे संगणक सज्ज आहेत. थँक्यू. हो, शेवटचा अंतिम चेंडू अत्यंत वेगाने हाताळला आणि हा चेंडू येतोय डॉट. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता मात्र 21 धावांची आवश्यकता असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ड्रिंक्स ब्रेक. नक्कीच आफ्टर द ड्रिंक्स ब्रेक विचार विनिमय केला जाईल. संपूर्ण संघांच्या माध्यमातून टीम हडल होईल, टीम मीटिंग होईल आणि या 21 धावा कशा पद्धतीने रोखल्या जातील, कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली जाईल आणि दोन्ही बॅटर्सला कशा पद्धतीची रणनीती आखायची याच्यावरती देखील भर दिली जाईल. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मोहिली 40+ चषकाचा हा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस.